नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बिना अस्तरचा कटोरी ब्लाऊज शिवून दाखवणार आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 38 छातीचं पेपर कटिंग बघितलं. त्याच पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज पीस कटिंग करून पण घेतलं आणि आता तेच कटिंग वापरून ब्लाऊज मी शिवून दाखवणार आहे. सर्व भागांवर अशा प्रकारे रॉंग साईडवर खुणा करून घेतली. अशा खुणा केल्यामुळे ब्लाऊज शिवताना सर्व बाजू सरळ जोडल्या जातात. हातावर पण पुढील शेप मागील शेप समजण्यासाठी लिहून ठेवलं आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली मागील बाजू शिवून घेऊया. मागील गळा कट केलेला नव्हता, आधी कट करून घेऊया. गळा रुंदी 2.5 इंच, मागील गळा 9 इंच होता. खुणा करून खालून गळा रुंदीला 3 इंच घ्यायचं. बॉक्स आखून घेऊया आणि गळ्याला गोल शेप देऊया आणि मग कट करून घेऊया. गळा कट केल्यावर ही पट्टी हुक लूप पट्ट्यांसाठी घेऊयात. आता टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घेऊया. इथून पण टक्स आखून घेऊया. आणि मग शिवून घेऊया. अर्धा इंच टक्स शिवून घ्यायचा आहे. टक्सवर एक शिलाई देऊन घेतल्यानंतर बाजू तशीच फिरवून अजून एक शिलाई आधीच्या शिलाईवरून द्यायची. असं केल्याने आपली शिलाई उसवत नाही. अशाच प्रकारे दुसरा टक्स पण शिवून घेऊया. जे नवीन शिकत आहेत त्यांनी लक्षात ठेवा, कधी पण शिलाईला सुरुवात करताना आणि शेवट करताना शिलाई लॉक करायची आणि मगच दोरा कट करायचा. हे बघा, इथे आपली शिलाई पूर्ण होईल. त्याआधी शिलाई लॉक करून घेते आणि मगच दोरा कट करते. असं केल्याने ब्लाऊजला शिलाई पक्की बसते. दोन्ही टक शिवून घेतले. नंतर कमरपट्टी जोडून घेऊया. कमरपट्टी मी दुसऱ्या कपड्याची कट करून घेतली. 1.5 इंचाची पट्टी आहे. 1/5 इंच कडेने दुमडून शिवून घेऊया. मागील बाजूच्या वरच्या बाजूवर कमरपट्टीची सरळ बाजू ठेवून पट्टी थोडीशी पुढे एक्स्ट्रा सोडून अर्धा इंच शिलाई द्यायची. दोन्ही टक्सच्या इथे चुन्या टाकून घ्यायच्या. त्याचं कारण टक्समुळे कमरेकडील भाग थोडासा तिरपा असतो. पट्टी सरळ लावली तर ती खेचली जाते, म्हणून फक्त टक्सवर चुन्या टाकून घ्यायच्या. इथे मी शिलाई लॉक केली आणि तशीच बाजू फिरून त्याच शिलाईवरून थोड्याशा अंतरावर शिलाई देऊन मग दोरा कट केला. एक्स्ट्रा घेतलेला कट करून घेऊया आणि मग वरून एक दाब शिलाई देऊयात. दाब शिलाई का द्यायची तर ब्लाऊज आपला फिनिशिंगने दिसला पाहिजे यासाठी. त्यामुळे दाब शिलाई जिथे द्यायची असते तिथे नक्की द्या आणि मग ब्लाऊजची फिनिशिंग बघा. फिनिशिंग छान आलेली आहे. या पट्टीला नंतर हात शिलाई करायची. त्यासाठी वरून मोठी शिलाई देऊन घेते. त्यामुळे हात शिलाई करायला बरं पडतं. हात शिलाई केल्यावर ही शिलाई काढून टाकायची. अशा प्रकारे मागील बाजू शिवून घेतली. गळा आपण पुढील बाजू तयार झाल्यावर दोन्ही बाजूचे शोल्डर जोडून पायपिंग लावून घेणार आहोत. त्यासाठी पुढील बाजू तयार करून घेऊया. कटोरी शिवून घेऊया. रॉंग साईड बघून कटोरीमधून फोल्ड करून टक्स आखून घेऊया. टक्स 1.25 इंच रुंदीला आणि 3 इंच उंचीला घ्यायचा आहे. इथून पण उंची चेक करूया. पट्टीने आखून घेऊया आणि आखलेल्या लाईनवरून शिवून घेऊया. एक शिलाई दिल्यावर कटोरी फिरवून त्याच शिलाईवरून अजून एक शिलाई देऊन घेऊया. अशाच प्रकारे दुसरी कटोरी शिवून घ्यायची. त्यानंतर कटोरीला साईड पार्ट जोडून घेऊया. रॉंग साईड खुणा लक्षात घेऊन साईड पार्टची सरळ बाजू आणि कटोरीची सरळ बाजू समोरासमोर ठेवायच्या. कटोरीचं टोक साईड पार्टच्या थोडंसं पुढे ठेवून 1/2 इंच टीप मारून घ्यायची. इथे कटोरी जोडलेली तशीच आहे.
तिथूनच पुढे जोडून घेते. मात्र दोन्ही भाग जोडताना कटोरी किंवा साईडपार्ट खेचायचा नाही आणि कधी पण पार्ट जोडायला गळ्यापासूनच सुरुवात करायची. जर जास्त आलंच तर खालून कट करता येतं. गळ्याकडून जास्त आलं तर ब्लाऊज बिघडू शकतो. इथे मी अजून एक शिलाई देऊन घेते. जर समजलं नसेल तर दुसऱ्या साईडचे भाग मी जोडून घेते. ते बघा, कटोरी साईडपार्टच्या थोडीशी पुढे ठेवून 5 इंच शिलाई देते. थोड्या अंतरावर शिलाई देऊन हे कट करून घेऊया. हे बघा, कुठेही न खेचता थोडं थोडं बाजू जोडत शिवून घेते. अजून एक शिलाई देऊन घेऊया. बघू शकता, कटोरी साईडपार्टला परफेक्ट जोडली गेली. खालून वाढीव आलेलं नाही आहे. कटोरीला पफ पण व्यवस्थित आलेला आहे. या भागाला खाली योकपट्टी जोडूयात. त्याआधी योकपट्टीची रॉंग साईड बघून योकपट्टीला जोड देऊन घेऊया. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असाल, योकपट्टीसाठी कपडा कमी होता म्हणून आपण इथे जोड देतोय. जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर नक्की बघा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. जोड दिल्यानंतर एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून दोन्ही योकपट्ट्या एकत्र करून मापात कट करून घेऊया. आतून जोडायला अजून 2 योकपट्ट्या याच मापात दुसऱ्या कपड्याच्या कट करून घेतल्या. या योकपट्ट्या तयार केलेल्या वरच्या भागाला जोडून घेऊया. त्याआधी कटोरीचा टक्स अर्धा इंच ठेवून कट करून घेऊया. नंतर सरळ बाजूवर योकपट्ट्या ठेवून योकपट्टीचं टोक थोडंसं पुढे ठेवून दुसरी योकपट्टी तशीच आतून ठेवायची आणि मग अर्धा इंच टीप मारून घ्यायची. शिलाई देताना मात्र टक्स आणि साईड पार्टची शिलाई गळ्याकडील बाजूने आली पाहिजे आणि दोन्ही योकपट्ट्या आणि वरचा भाग पाठीपुढे होणार नाही याची काळजी पण घ्यायची. अजून एक शिलाई देऊन घेऊया. अशा प्रकारे खालीवर योकपट्ट्या जोडल्या की आतील शिलाई कवर करून येते. खालून पण योकपट्टी कवर करून घेऊया. वरचा भाग असा फोल्ड करून दोन्ही योकपट्ट्यांच्या मध्ये ठेवून कवर करून घ्यायचा आणि मग अर्धा इंच टीप मारायची. टीप मारताना मात्र फोल्ड केलेली बाजू शिलाईमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. शिलाई दिल्यानंतर उलटून घेऊया. अशा प्रकारे योकपट्टीला आतून शिलाई बसते. आता फिनिशिंगसाठी वरून दाब शिलाई देऊयात. आयपट्टीकडील बाजू अशी सरळ आली पाहिजे. इथे थोडंसं वाढीव आलं आहे ते आपण योकपट्टीच्या मापात कट करून घेऊया. फक्त एवढ्या भागातच कट करायचं. एक बाजू झाली. आता दुसरी बाजू पण आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊया. दुसरी बाजू मी तयार करून घेतली. बघू शकता आयपट्टीकडील बाजू सरळ आली आहे आणि एक्स्ट्रा आलेल्या योकपट्टीच्या मापात कट करून घेते. आता आपण हुक आणि आयपट्टी जोडून घेऊया. त्यासाठी पट्ट्या काढून घेऊया. हुकसाठी 1.5 इंचाची पट्टी लागेल. खुणा करून कट करून घेऊया. आणि आयपट्टीसाठी 3 इंचाची पट्टी लागेल. कट करून घेऊया. आधी हुकपट्टी जोडून घेऊया. आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हुकपट्टी येईल. पट्टीला 1/2 इंच कडेने टीप मारून घेऊया. आणि मग पट्टी सरळ बाजूवर ठेवायची. पट्टी गळ्याकडून आणि कमरेकडून एक्स्ट्रा घेतलेली आहे. 1/2 इंच टीप मारून घेऊया.
कमरेकडून एक्स्ट्राची पट्टी आतून फोल्ड करून मग टीप मारायची. असं केल्याने आतील शिलाई खालून कवर होते. वरून एक दाब शिलाई देऊन घेऊया. नंतर संपूर्ण पट्टी आत फोल्ड करून वरून शिलाई देऊयात. इथे खालून ओपन दिसतंय, तिथे पण शिलाई देते. अशा प्रकारे हुक पट्टी जोडून घेतली. नंतर आपल्या हाताच्या उजव्या बाजूला आयपट्टी येईल. पट्टी वरून न जोडता ती आतून जोडून बाहेरून पलटून घ्यायची. शिवून घेऊया. नेहमी पट्टी कमरेकडून आणि गळ्याकडून एक्स्ट्रा घ्यायची. पट्टी खालून एक्स्ट्रा घेतलेलं बाहेरून फोल्ड करायचं, म्हणजे शिलाई खालून कवर होईल. 1/2 इंच टीप मारून घेऊया. जर तुम्हाला हुक आणि आय मशीनवर बनवायचे असतील तर तो पण व्हिडिओ माझ्या चॅनलला आहे. त्याची लिंक तुम्हाला देते, तिथून तुम्ही बघू शकता. शिलाई देऊन घेतल्यानंतर पट्टीला बारीक फोल्ड करून अजून एक फोल्ड करून मार्जिनला कवर करून घ्यायचं आणि मग पट्टीच्या कडेने शिलाई द्यायची. हे बघा, आतील मार्जिनला असं कवर करून घेत शिलाई देऊन घेते. अशा प्रकारे आयपट्टी पण लावून घेतली. आता ह्या भागावर हुक जोडलेला भाग ठेवून चेक करायचा. हुककडून जादा आलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसत असेलच. खडूने मार्क करून तेवढं कट करून घेऊया. हा भाग समान करून घेतल्यानंतर शोल्डर जोडून मग संपूर्ण गळ्याला गळापट्टी जोडून घ्यायची. शोल्डर जोडून घेऊया. मागील बाजूच्या सरळ बाजूवर पुढील भाग उलटे ठेवून शोल्डर शिवून घेऊया. अर्धा इंच शिलाई सरळ द्यायची आहे. दोन्ही शोल्डरवर अजून एक शिलाई देऊन घेऊया. शोल्डर जोडून घेतले. आता संपूर्ण गळ्याला गळापट्टी जोडून घेऊया. त्यासाठी क्रॉस पट्ट्या कट केलेल्या. पट्ट्या कशा जोडायच्या ते दाखवते. 2 पट्ट्या एकत्र घेऊन अशा क्रॉस कट करायच्या. नंतर वरची पट्टी उचलून उलटी ठेवायची आणि मग 1/2 इंच शिवून घ्यायचं. पट्टीच्या दोन्ही कडेने शिलाई लॉक करायची, नाहीतर पट्टी उसवू शकते. अशाच प्रकारे बाकीच्या पट्ट्या पण जोडून घेते. पट्टी तयार करून घेतली. पट्टी लावायच्या आधी संपूर्ण ब्लाऊजच्या गळ्याला मापून घेऊया. कदाचित पट्टी कमी पडू शकते. बरोबर आहे. आता पट्टी जोडून घेऊया. पट्टी अर्धा इंच पुढे ठेवून शिवून घेऊया. शिलाई मारताना मात्र साईड पार्टकडील मार्जिन ही गळ्याकडील बाजूने ठेवायची आणि मग टीप मारायची. त्यानंतर शोल्डर जोडलेली मार्जिन ही मागील बाजूला ठेवायची. असं थोडं थोडं करत पट्टी गळ्याला जोडत शिवून घ्यायची. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूकडे पट्टी जोडताना शोल्डर आणि साईड पार्ट व्यवस्थित ठेवून मगच शिलाई द्यायची. अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवताना या सर्व बारीक गोष्टी लक्ष दिलात तर ब्लाऊजची फिनिशिंग पण व्यवस्थित येईल आणि ब्लाऊज परफेक्ट येतील. संपूर्ण गळ्याला पट्टी लावून घेतली. आपल्याला या पट्टीची पायपिंग तयार करायची आहे. एक्स्ट्रा पट्टी आत फोल्ड करून पट्टी या आतील मार्जिनला कवर करून घेत वरून टीप मारायची. थोडं थोडं करून संपूर्ण गळ्याला टीप मारून घेऊया. वरून शिलाई देऊन घेतल्यानंतर एक्स्ट्रा पट्टी कट करून घेऊया.
मात्र कट करताना ब्लाऊज कट होणार नाही याची काळजी घ्यायची. कट करून घेतलं. आता पायपिंग तयार करूया. पट्टी थोडीशी बाहेर दिसेल एवढी ठेवून बाकीची पट्टी आत फोल्ड करायची. आपण जिथून पट्टी अटॅच केलेली त्याच खाचातून शिलाई द्यायची आहे. इथे आयपट्टीकडील कपडा जाड असल्यामुळे कपडा पुढे सरकत नाही आहे. अशावेळी काय करायचं, हा शिलाईचा दोरा खेचायचा आणि पुढे तशी शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे गळ्याला सुंदर अशी पायपिंग लावून घेतली. आता हात खालून 1 इंच फोल्ड करायचे आहे. त्याआधी हाताची रॉंग साईड लक्षात घ्यायची. हाताचा मध्य समजण्यासाठी असा कट देऊन घेऊया. एक हात मी तयार करून दाखवते. हात अर्धा इंच मुंड्याला जोडला जाईल. हात उंची आपली 6 इंच आहे. 6 इंच घेऊन बाकीचा आतून फोल्ड होईल. हे बघा, असं एकदा फोल्ड करून अजून एकदा फोल्ड करायचं आणि मग शिलाई द्यायची. इथे हात शिलाई येईल. हे बघा, बरोबर 6.5 इंच हात आलेत. हात मुंड्याला जोडायच्या आधी दोन्ही बाजू जोडून चेक करायच्या. या भागात जास्त येत असेल तर कट करून घ्यायचं. माझं इथे थोडंसं जास्त आलं आहे, ते मी कट करून घेते. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूला पण चेक करूया. व्हिडिओत तुम्हाला दिसत असेलच, पुढील बाजूच्या साईडनं थोडंसं जास्त वाटतंय. ते मागील बाजूच्या मापात कट करून घेऊया. इथे बरोबर आलेलं आहे. हात जोडून घेऊया. हात जोडायला शोल्डरपासून घ्यायचा. हाताचा मागील शेप मागील बाजूवर, पुढील शेप पुढील बाजूवर ठेवून हात सेंटरपासून जोडायला घ्यायचा. जे बिगिनर्स आहेत त्याने प्रॅक्टिस होईपर्यंत हात असेच जोडा. हाफ हातावर शिलाई दिली. आता दोरा इथे कट न करता अशी शिलाई फिरून त्याच शिलाईवरून शिलाई देत संपूर्ण हात शिवून घ्यायचा. जिथून शिलाईला सुरुवात केलेली तिथे शेवट करायचा. अशाच प्रकारे दुसरा हात पण शिवून घेऊया. हात जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा दिसतंय ते कट करून घेऊया आणि मग सरळ बाजूवर कडेने 1/5 इंच शिलाई देऊन घेऊया. अशी शिलाई दिल्याने आतून ब्लाऊजची ही बाजू कवर करून येते आणि ब्लाऊज फिनिशिंगने दिसतो. दोन्ही बाजूला शिलाई देऊन ब्लाऊज उलटा करून घेतला. आतून फिनिशिंग बघू शकता. आता ब्लाऊजला फिटिंग देऊया. ही आपली हुककडील बाजू आहे. ह्या बाजूवर फिटिंगची मापे टाकूयात. टेप अशी हुकपासून लावून कमरेचं माप टाकूयात. कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग 7.5 इथे खुणा करून घेऊया. इथे छातीचं माप टाकूयात. छातीकडील माप कपडा ताणल्यामुळे परफेक्ट माप समजत नाही, तरी पण मी इथे 9.5 वर खुणा करून घेते. नंतर हे माप कसं घ्यायचं ते दाखवते. इथे दंडगेर आहे 6.5 इंच. 6.5 इंच खुणा करून घेऊया. आता हे माप बघूया. तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेलच. मुंडा मोजून घेऊया.
टेप शोल्डरपासून ते फिटिंगपर्यंत मापून 8.5 इंच येतं आहे. हे आपलं परफेक्ट फिटिंगचं माप आहे. ब्लाऊजवर तसंच मापून 8.5 इंच खुणा करून घेऊया. हे आपलं चुकीचं आहे. पट्टीने लाईन आखून घेऊया. दुसऱ्या साईडची बाजू सेमच आहे. फक्त आयपट्टी सोडून सर्व मापे तशीच टाकून घ्यायची. इथे आयपट्टी न घेता कंबर 7.5 इंच घेते. इथे पण आयपट्टी सोडून छाती 9.5 इंच घेते. इथे मुंडा मापून पण माप टाकणार आहे. दंडगीर 6.5 खुणा करून घेऊया. आता मुंडा मापून 8.5 इंच घेऊया. आणि मग पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. आता या लाईनवरून फिटिंग देऊन घेऊया. त्याआधी शिलाई लॉक करून मग पुढे शिलाई देऊन घ्यायची. तसंच इथे पण शिलाई लॉक करायची. तसाच ब्लाऊज फिरवून शिलाईच्या बाजूला 1/2 इंच अंतर ठेवून अजून 2 शिलाई देऊन घेऊया. अशाच प्रकारे मी दुसऱ्या बाजूला पण फिटिंग देऊन घेते. दुसऱ्या बाजूला पण फिटिंग देऊन घेतली. अशा प्रकारे ब्लाऊज शिवून तयार झाला. एकदा संपूर्ण ब्लाऊज मापाप्रमाणे शिवला गेला काय ते चेक करूया. छाती 38 होती. 38 हाफ 19 बरोबर आलं आहे. कंबर 30 होती. 30 हाफ 15 हे पण बरोबर आलं आहे. पूर्ण उंची मागील बाजूवरून घेऊया. पूर्ण उंची 13.5 इंच होती. बरोबर आली आहे. हात उंची 6 इंच होती. दंडगीर 6.5 इंच होता. मागील गळा 9 इंच होता आणि पुढील गळा 7 इंच होता. ब्लाऊज घेतलेल्या मापाप्रमाणे परफेक्ट आला आहे. इथे काखेतील शिलाई पण सरळ लाईनमध्ये आली आहे. असाच परफेक्ट ब्लाऊज शिवायचा असेल तर मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.